नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढणार. भंडारा गोंदियातून नाना पटोलेंना लोकसभेचं तिकीट. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. चंद्रपुरातून विजय वडेट्टीवारांना लोकसभेची उमेदवारी तर भिवंडीतून दयानंद तोरगेंना उमेदवारी निश्चित. सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित. उमेदवारीबाबत अद्याप पक्षानं कोणतीही माहिती दिली नाही. धंगेकरांची प्रतिक्रिया. नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवींचे पुत्र रिंगणात. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून मोठा ट्विस्ट. काँग्रेसच्या यादीमध्ये सांगलीतून विशाल पाटलांचं नाव. सूत्रांची माहिती. तर ठाकरेंकडून आधीच चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर. विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीशी उभा राहील. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटामध्ये रस्सीखेच. अकोला लोकसभेसाठी मवियाकडून काँग्रेसच्या डॉक्टर अभय पाटलांचं नाव निश्चित. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. काँग्रेसचे 15 जागांवरील उमेदवार निश्चित तर 3 जागांवर अजून चर्चा होणार. आज किंवा उद्या मवियाचा जागावाटपाचा निश्चित फॉर्म्युला सांगू. नाना पटोलेंची माहिती. अभिजित अडसूळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. अमरावती लोकसभेसाठी अभिजित अडसूळ इच्छुक. आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक. बारामती लोकसभेच्या माहितीमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद सुरूच. शरद पवारांच्या निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता. आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम निर्णय होणार. लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्री शिंदेंची आज सेनेच्या आमदार खासदारांसोबत बैठक. आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची बैठक. अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतच माहितीमध्ये प्रवेश करणार की विधानसभा निवडणुकांपर्यंत माहितीमधला प्रवेश लांबवणार यावर प्रश्नचिन्ह. लोकसभेमध्ये मनसेला एकही जागा न देता विधानसभेमध्ये जागा सोडण्याची माहितीची तयारी. सूत्रांची माहिती. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. माहितीमध्ये सहभागी झाले तर रणनीतीवर चर्चा होणार. अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये काय घडलं, मनसे माहितीमध्ये येणार का, याबाबत 2 दिवसामध्ये सगळं स्पष्ट सांगेन. देवेंद्र फडणवीसांची माध्यमाला प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांची पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होणार. सूत्रांची माहिती. तर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इंदापूरमध्ये मेळावा घेणार. उद्धव ठाकरे आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची भेट घेणार. शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट निश्चित. उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर. सांगलीच्या मिरजेमध्ये ठाकरेंचा जनसंवाद. कोळेकर मठाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची विराट सभा. खासदार उदयनराजे भोसले अमित शहांना भेटण्याची शक्यता. सातारा लोकसभेच्या जागेवर भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत. विजय शिवतारेंचं मोठं विधान. शिवतारे आज भूमिका जाहीर करणार. तर आम्ही आरेला कार्य करू शकतो, मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही. वरिष्ठांचं ऐकायचं की नाही, ज्याचा त्याचा प्रश्न. विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीमध्ये तिसरा पर्याय मिळायला हवा. 41 वर्ष पवारांनाच मतदान का करायचं. 5 लाखापेक्षा अधिक पवारांविरोधात मतं. अजित पवारांविरोधात प्रत्येक मतदार नाराज. भोर दौऱ्यावर असलेल्या विजय शिवतारेंचं वक्तव्य. विजय शिवतारे सातत्यानं अजित पवारांबद्दल बोलत आहेत. महायुतीचं वातावरण गढूळ करत आहे. शेवटी आम्हालाही विचार करावा लागेल. शिवतारे शिंदेंचंही ऐकत नाही तसं दिसतंय. आनंद परांजपे यांचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा. विजय शिवतारेंविरोधात मावळ तालुक्यामधले अजित पवार गट आक्रमक. शिवतारेंना मावळमधून मुंबईमध्ये जाऊ देणार नाहीत. अजित पवार गटाच्या बापू भेगडेंचा इशारा. मला रोखणारा अद्याप जन्माला आलेला नाही. हिंमत असेल तर रोखून दाखवा. विजय शिवतारेंचं राष्ट्रवादीच्या बापू भेगडेंना आव्हान. अमरावती लोकसभेमधला उमेदवार भाजपचाच. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तर नवनीत राणांनी गेली 5 वर्ष भाजपचीच बाजू मांडली. फडणवीसांकडून नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर फडणवीसांचं रवी राणांकडून स्वागत. स्वागतादरम्यान रवी राणांनी फडणवीसांना दिली चिठ्ठी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक. बारामतीबाबत चर्चा. माहितीबाबत आपली नाराजी नाही. अजित पवारांसोबतही चर्चा करू. हर्षवर्धन पाटलांची भूमिका.
विजय शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटे यांची भेट. शिवतारेंकडून थोपटेंना शरद पवार यांच्या विरोधाची आठवण, तर शिवतारेंना आशीर्वाद, पण अंतिम निर्णय लवकर घेऊ, अनंतराव थोपटेंची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव. युगेंद्र पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. उद्धव ठाकरेंची नाव न घेता मोदी शहांवर टीका. मोदी नाही औरंगजेब म्हणा, राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, तर संजय राऊत कोण? फडणवीसांचा राऊतांच्या टीकेवर खोचक सवाल. बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला रामराम. सोनवणेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश. लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप निर्णय नाही, शरद पवारांचा आदेश पाळणार, बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. सोनवणेंच्या नावातच बजरंग आहे. बजरंग सोनवणेंनी गदा हाती घेऊन कामाला लागावं. सोनवणेंना कुणाचाही फोन येईल, पण त्यांना सांगा तुम्ही पण या, जयंत पाटलांचं वक्तव्य. माडा आणि निंबाळकरांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या. मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचं धैर्यशील मोहितेंना आवाहन, तर धैर्यशील मोहितेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची मागणी. 5 वर्षांपूर्वी आव्हान दिलेल्यांनाच उमेदवार करणार. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवरून अजितदादांना टोला, तर मी राष्ट्रवादीमध्ये जाणार, यापेक्षा मी माहितीचा उमेदवार असणार, आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का? दिल्ली पाकिस्तानमध्ये आहे का? कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रत्युत्तर. महादेव जानकर आधीपासूनच आमच्या संपर्कात, धैर्यशील मोहिते पाटलांशी संपर्क नाही, जयंत पाटलांचा दावा, तर बजरंग सोनवणेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश. नियसोरी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पुन्हा एकदा इच्छा व्यक्त. संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली. कोल्हापूर लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा. शिंदे गटाकडून संजय मंडलिक आणि भाजपकडून समरजितसिंह घाडगे इच्छुक. वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भवादी संघटनाही लोकसभेच्या मैदानामध्ये. विदर्भातील 10 जागांवर लोकसभा लढण्याची तयारी. महायुती मविया दोन्ही विरोधक असल्याची विदर्भवाद्यांची भावना. भाजप खासदार उन्मेष पाटील मवियाच्या वाटेवर असल्याची चर्चा. उमेदवारी न मिळाल्यानं उन्मेष पाटील नाराज असल्याची माहिती. उन्मेष पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती. मी लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी, तर शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टींकडून प्रचाराला सुरुवात. यवतमाळमधून मुख्यमंत्री शिंदे भावना गवळींना उमेदवारी देतील. योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल, संजय राठोडांकडून माहिती. निवडणूक प्रचारापूर्वीच नाशिकच्या बाबाजी भक्त परिवारामध्ये वादाची ठिणगी. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा फोटो वापरण्यावरून वाद टोकाला. हृदयेश्वर आणि शर्वाईश्वर विश्वस्तांनी केलेल्या आरोपानं बदनामी झाल्याचा शांतिगिरी महाराजांच्या प्रतिनिधींचा आरोप. पालघरची जागा राजेंद्र गावितांना सोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. पालघरची जागा भाजपनं लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. अमरावतीमध्ये महायुतीचा उमेदवार कमळावर लढेल. नवनीत राणांबाबत पुढील 2-3 दिवसामध्ये निर्णय होणार, अनिल बोंडेंची माहिती. बारामतीमध्ये स्वाभिमानी व्यापारी महासंघाचा व्यापारी मेळाव्याचं आयोजन. 22 मार्चला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये केवळ 35.20% पाणीसाठा. कमी पाण्यामुळे शहरामध्ये 3 ते 4 दिवसाआड पाणी. नंदुरबारच्या नावली गावामध्ये रेशन मिळत नसल्यानं महिला आक्रमक. संतप्त महिलांनी पुरवठा अधिकाऱ्याला कुलूप लावून कोंडलं. महाबळेश्वर बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचं काम अर्धवट अवस्थेत. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीचा त्रास. संबंधित ठेकेदारावर कारवाईची बाजारपेठेमधील नागरिकांची मागणी. जळगावातील भुसावळमधून तब्बल 73 लाखांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त. 3 आरोपींना अटक. जळगाव जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.5 लाख रुपयांचं सोनं जप्त. महिलांच्या चपला, टूल बॉक्स, कपडे, हँड ब्लेंडर तसंच खेळण्यातून सोन्याची तस्करी. 3 किलो सोनं केलं जप्त. पंढरपूरच्या भीमी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा मृत्यू. पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाल्याचा संशय. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरुवात. आता जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार. गहू मक्याच्या काढणीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. धुळ्याच्या तांडा कुंडाणीमध्ये बंजारा समाजाच्या होळीला सुरुवात. पारंपरिक पद्धतीने जवळपास महिनाभर नागरिकांमध्ये होळीचा उत्साह. नंदुरबारच्या शहादामध्ये खुनाचा आरोपी. 48 तासांमध्ये त्याला अटक. घरगुती वादातून जावयाने केला सासऱ्याचा खून. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाकडून वसुली मोहिमेला सुरुवात. शहादा तालुक्यामध्ये 57 कोटी 67 लाखांची थकबाकी.
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांसोबत घेतला जेवणाचा आस्वाद. बारामतीमध्ये टकाली समाजाच्या संवाद मेळाव्यानंतर सुनेत्रा पवारांचं महिला कार्यकर्त्यांसह जेवण. पंढरपूरमध्ये किसान वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांचा विठ्ठलाला दुग्धाभिषेक. माढ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी विठ्ठलाला घातलं साकडं. शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरींचं भुसावळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. रावेर लोकसभेमध्ये मवियाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी चौधरींकडून जोरदार शक्तीप्रदर्शन.